मुंडकावर पाय मंत्री राजीनामा द्या. जमा ते 20 जुलैला जे मोर्चा निघाला होता संसदेवर काँग्रेस जनता पार्टीचा, त्या मोर्चामध्ये जे दिल्ली पोलिसांनी जे लाठीचार्ज केलं, ते लहान मुलाला, लहान महिलांना, लहान मुलींना जे बेछोड हल्ला केला आणि ते मोदी सरकारच्या माध्यमातून झालं. त्या पोलिसामध्ये मिक्स RSSचे लोक बी होते. त्या RSSच्या लोकांनी बी काट्या घेऊन त्यांना मारलेत. त्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदचं आव्हान बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष आमचे वंचित बहुजन आघाडीचे, त्यांनी महाराष्ट्र बंद पुकारलं होतं. त्या निमित्तानं आम्ही सोलापूर शहर बंद करायचं आम्ही पुकारलेलं होतं. त्या निमित्तानं आम्ही आज पूर्ण सोलापूर शहरामध्ये फिरलं आणि हात जोडून विनंती केली आपल्या व्यापारी लोकांना, आणि त्याने आमच्या विनंतीला मान दिले आणि बंद केले. त्या व्यापारी लोकांचा मी मनपूर्वक आभारी आहे. आणि पोलीस खात्यानं प्रशासनानं आम्हाला सहकार्य केलं, त्या पोलीस खात्याचे बी आभारी आहे. आणि मीडियानं जे आम्हाला आता कव्हरिंग केलं आहे, त्या मीडियाचं सर्व इलेक्ट्रिक मीडियाचं आम्ही मनपूर्वक आभारी आहे वंचितच्या वतीनं. आणि आज हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय भीम, जय संविधान. आता बरेचसे यातले मीडिया आमच्यासोबत होते, त्यांना तुम्ही विचारा परिसर कसं म्हणणार. आम्ही हात जोडले की लोक बंद करत होते, आणि त्यामुळं आम्हाला काय कोणाला काय बोलायची गरज भासली नाही. स्वतःहूनच आम्ही निघालो की ते लोक बंद करत होते. त्यामुळे त्या सर्व व्यापारी लोकांचं मी अनेकदा मनपूर्वक आभारी मानतो. पोलीस प्रशासनाचं मानतो, मीडियाचं मानतो आभार, व वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही आभार मानतो. आणि आज आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. सरकारला काय काय तुम्ही इशारा द्याल की बाबा आज तुम्ही बंद केलंय, महाराष्ट्र बंद आहे, सरकारकडून काय अपेक्षा आहे? सरकारकडून अपेक्षा ही आहे की काँग्रेस जनता पार्टीने त्यांच्या त्या मागण्या केल्यात. तीन मागण्या अशा आहेत की धर्मेंद्र प्रधानला राजीनामा द्यावा, आणि ते 20 विद्यार्थी आत्महत्या केले नेट पेपर फुटल्यामुळं. त्याने अभ्यास केला होता आणि नेट पेपर फुटल्यामुळं ते पैसेवाले ते लोक पास झाले होते, त्यांना मनाला शॉक लागून ते लोक आत्महत्या केले होते. विद्यार्थ्यांना 20 विद्यार्थी, त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या कुटुंबाला 1 कोटी रुपये द्या अशी त्यांची मागणी आहे. आणि ते वंचवणे बसला त्याला काय ते उपोषणला, त्याला पोलिसांना आरोपीसारखं आतंकवादीसारखं त्याला उचलून नेलंय, आणि त्याला सुटका व्हावी हे 3 त्यांच्या मागण्या. त्या मागण्याला आमचा वंचित बहुजन आघाडीचा सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं पाठिंबा आहे, आणि त्यांच्या ती मागण्या पूर्ण व्हावं आता सरकारला आमचं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नंतर आता नवीन मागणी समोर आलेली आहे. मोदींनीच राजीनामा द्यावा असं काही जणांची मागणी आलेली आहे. मोदींना मग द्यावंच की. आता मला सांगा, वेळ जेव्हा ते इन्शुरन्स बसला आहे अनसुनाला सगळ्याचे बसला त्यांना, आणि बसल्या असताना ते हरामखोर मोदी तोंड उघडला नाही, आम्ही तशा हरामखोर तोंड उघडलं नाही. त्या प्रधान तर काय समजलं नाही, ते बोळा पळून गेला. ते बोळा आहे, ते बोळा आहे म्हणून पळून गेलाय. आणि जेव्हा आंदोलन केलंय आघाड्याने, मोदी मागच्या दराने पळून गेला. तेही बोलगा आहे, ते तर ओरडण्याचं बोलगा आहे. बायको सोडला मला बोलगाच असणार. आम्हाला पंतप्रधान बोलगाय मिळाला, आतापर्यंत पंतप्रधान मर्द मिळाले होते. त्यामुळे जनतेने पंतप्रधान कधी आक्षेप घेतले नाहीत. आता संविधान निर्माण झाल्यापासून एकाही पंतप्रधानांना जनतेने शिवा घातली नाही. त्या मोदीचे एवढे मार लागले चड्डी फेडून, एवढी मारला त्याला त्या भाड्याला लाज येणं वाटे नाही. ते बोळा 1 नंबर, बोळा म्हणजे बोळा सरकार, बोळा BJP, बोळा मोदी, बोळा अमित शहा, बोळा देवेंद्र फडणवीस वेळ त्याला मी समर्थन करतोय. यांच्या राजकारणामध्ये फडणवीस बोळा आणि सर्व यांचे सर्व कार्यकर्ते बोलायचे आहेत.